नमस्कार मित्रांनो. तर आपण नवीन सीझन आता सुरू होत आहे. त्या नवीन सीझनच्या संदर्भात आणि नवीन सीझन आणि नवीन वर्षाच्या संदर्भात थोड्याफार काही नवीन रूल्स, रेग्युलेशन्स आपण चेंजेस केले आहेत. त्याच्या संदर्भात 2 ते 3 व्हिडिओ आपण बनवत आहोत. म्हणजे जेणेकरून आपल्याला ते रूल्स काय चेंज झाले, कशाप्रकारे चेंज झाले त्याची क्लॅरिटी होईल. आणि हे सगळे जे रूल्स जे आपण अपडेट केलेले आहेत, ते तुम्हाला रूल बुकमध्ये लवकरच ते त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतील. तर आजचा व्हिडिओचं मेन कारण असेल, की जे स्कोरिंग रिलेटेड जे इश्यू आपण डिस्कस करत होतो. तर रिसेंटली आपला जो रेनी सीझन झाला, त्या सीझनमध्ये त्या सीझनचे स्टॅट्स वगैरे काढण्यासाठी मी जेव्हा ती इन्फॉर्मेशन बघितली, तर ते काहीच इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. आणि आपल्याला ते रेनी सीझनचे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर त्यांना अवॉर्ड्स वगैरे द्यायची इच्छा होती, पण ते काही देणं पॉसिबल झालं नाही. हां, कारण की तो डेटा काही अवेलेबल नव्हताच. त्याच्यामुळे आपण कधी देऊ शकलो नाही. त्याच्यानंतर मग असा विचार आला, की रेनी सीझन ठीक आहे. रेनी सीझनमध्ये आपण समजू शकतो, कारण की पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये फोन बाहेर काढणं, स्कोरिंग करणं किंवा बाकीच्या गोष्टी पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे आणि ऑब्व्हियसली आपण रेनी सीझनमध्ये ते कंपल्शन पण करत नाही. आपल्याकडे रेनी सीझनमध्ये ऑनलाईन स्कोरिंग करणं हे कंपल्सरी नसतं. तुम्ही व्हर्बल स्कोरिंगही करू शकता. पण आपलं विंटर सीझनमध्ये आणि समर सीझनमध्ये आपल्याला असं करता येणार नाही. त्यामुळे यावेळेला आपण स्पेसिफिकली कॅप्टन्सी डिस्कस केलं, कमिटीमध्ये डिस्कस केलं. जवळ-जवळ 1 सव्वा तास ते डिस्कशन चाललं आणि त्या डिस्कशनमध्ये असं समोर आलं, की स्कोरिंगच्या रिलेटेड पेनल्टी ही थोडीशी हार्शच असली पाहिजे. कारण की स्कोरिंग करणं हे खूप मोठं असं खूप डिफिकल्ट काम नाहीये. म्हणजे खूप खूप चॅलेंजिंग अशी गोष्ट नाहीये ती. तुमच्याकडे ॲप आहे, तुमच्याकडे ॲपचं लॉगिन आहे आणि तुम्हाला प्रत्येक कॅप्टनकडे स्वतःचं अकाउंट असतं. प्रत्येकाकडे फोन असतो आणि स्कोरिंग करणं ही प्रत्येक टीमची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि एखाद्या टीमने स्कोरिंग स्कोरिंग नाही केली, तर त्यामध्ये दुसऱ्या टीमचंही नुकसान होतं. मग दुसऱ्या टीमच्या प्लेयरचे ज्यांनी ते विकेट घेतलेलं असतात, जे रन झालेलं असतं, ते काउंट होत नाही आणि तशा प्रकारची मग कंप्लेंट आपल्याकडे पण येते. आणि मग लोकांना एक फिलिंग येते, की मी स्कोरिंग करतो, माझी स्कोरिंग करत नाही असं. मग तशा प्रकारच्या गोष्टी नको. म्हणून आपण असं ठरवलंय, की एक स्ट्रिक्ट प्रकारची पेनल्टी असली पाहिजे. तर कमिटीशी आणि सगळ्या कॅप्टनशी डिस्कस करून ते आपण असं ठरवलं आहे, की प्रत्येक टीममध्ये स्कोरिंग करणं ही ऑब्व्हियसली बॅटिंगची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर ती स्कोरिंग नाही केली, तर त्यांना 5 रन्सची पेनल्टी असेल. 5 रन्स. 5 रन्सची पेनल्टी त्याला ॲप्लिकेबल होईल. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट इनिंगमध्ये स्कोरिंग केली नाही तुमच्या मॅचची, तर ती सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला ती 5 रन्सची पेनल्टी ॲप्लिकेबल होईल. जर तुम्ही सेकंड इनिंगमध्ये स्कोरिंग केली नाही, तर तुमच्या नेक्स्ट मॅचमध्ये ती ॲप्लिकेबल होईल. आणि समजा तुमची लीग स्टेजची शेवटची मॅच असेल, तर ती जी पेनल्टी असेल, ती तुमच्या पुढच्या संडेच्या टुर्नामेंटमध्ये ॲप्लिकेबल होईल. ओके. तर इंटेन्शन समजून घ्या. पेनल्टी देणं हे इंटेन्शन नाहीये आणि बऱ्यापैकी तसे लोक स्कोरिंग करतात. थोड्याफार मोजक्या टीम करत नाही. पण पेनल्टी देणं इंटेन्शन नाहीये, तर ते तुमच्याकडून ते करून घेणं इम्पोर्टंट आहे. आणि आता बी-टी-सी-एलला बरेच वर्ष झालेले आहेत. आपण किती वर्षापासून जवळ 2021 म्हणजे 5 वर्ष झाले. 5 वर्षापासून ह्या गोष्टी पुश करतोय. आणि खूप काही मोठं चॅलेंजिंग टास्क नाहीये ते. आजकाल म्हणजे आम्ही बघतो ना, आम्ही माझ्या कझिनला वगैरे घेऊन जातो ग्राउंडवरती, जे 5वी-6वी मध्ये आहेत. ते लगेच शिकून घेतात. कसं करायचं, काय करायचं. तर स्कोरिंग करणं खूप इम्पोर्टंट आहे. तर तुमच्या टीममध्ये ॲज अ कॅप्टन, व्हाईस कॅप्टन कोणता स्कोरर असेल, त्यांना त्याचं ट्रेनिंग द्या. काही इन्फॉर्मेशन काही क्वेशन असेल तर कमिटीला विचारा. कमिटी तुम्हाला हेल्प करेल त्या गोष्टीमध्ये. स्वतःचं लॉगिन घ्या. प्रत्येकाकडे स्वतःचं लॉगिन आहे. ते लॉगिन करून यूज करा. हे तर त्याच्या संदर्भाचे नियम म्हणजे हेच, की जर तुम्ही स्कोरिंग नाही केली, तर 5 रनची पेनल्टी एक्सेप्ट होईल, ॲप्लिकेबल होईल. जर तुमची ही लास्ट मॅच असेल त्या टुर्नामेंटची, तर पुढच्या संडेला तुमच्या नेक्स्ट एंट्री जेव्हा असेल, त्यावेळेला ती ॲप्लिकेबल होईल, ती कॅरी फॉरवर्ड होईल. ही जी पेनल्टी असेल, ती फक्त लीग स्टेजच्या गेमसाठी ॲप्लिकेबल होईल. म्हणजे जे काही तुम्हाला 5 रनची पेनल्टी लागेल, ते फक्त लीग स्टेजच्या गेमला ॲप्लिकेबल राहील. ती प्ले ऑफ गेमला ॲप्लिकेबल होणार नाही. त्यामुळे ते प्ले ऑफ गेममध्ये ती कॅरी फॉरवर्ड होणार नाही. ती पुढच्या लीग स्टेजला कॅरी फॉरवर्ड होईल. आणि ही पेनल्टी इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ ओव्हर ॲप्लिकेबल राहील. म्हणजे किती ओव्हरची आपली लीग स्टेज नॉर्मली 4, 5, 6, 8 ओव्हरच्या असतात. तर त्याप्रकारे ती इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ ओव्हर्स ती ॲप्लिकेबल राहील. अ, ही पेनल्टी अ, नवीन टीम ज्या असतील, तर नवीन टीमच्या फर्स्ट टुर्नामेंटला ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम बी-टी-सी-एल खेळताय आणि तुमची पहिलीच टुर्नामेंट आहे.
तर त्यांना त्यावेळेला तुमची ती ॲप्लिकेबल होणार नाही. कारण की नवीन टीम असल्यामुळे तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या ग्राउंडवरती आम्ही क्लॅरिफाय करू शकतो. आणि फर्स्ट फर्स्ट टुर्नामेंटला तुम्ही ॲज अ ट्रेनिंग टाइप थोडंसं ते शिकून घेऊ शकता. त्यामुळे नवीन टीम असेल, त्यांचं म्हणजे त्यांचा पहिला सीझन असेल, पहिलीच टुर्नामेंट असेल, त्यांना ती ॲप्लिकेबल होणार नाही. त्यांच्या नेक्स्ट टुर्नामेंटपासून ते ॲप्लिकेबल होईल. जर काही फोनचा इश्यू झाला, नेटवर्कचा इश्यू झाला, तुमच्या फोनची चार्जिंग संपली, फोन नाहीये, नेटवर्क नाहीये, चांदपला अशा प्रकारे प्रॉब्लेम कधी-कधी होऊ शकतात. तर चांदपच्या रिलेटेडचा आपला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न चालू आहे. ते सोल्युशन थोड्या वेळात निघेल. वायफाय डोंगल वगैरे असं काहीतरी अरेंजमेंटचा प्रयत्न चालू आहे. किंवा तिकडे जे वायफायची फॅसिलिटी अवेलेबल आहे, त्याचा काय कसा यूज करता येईल वगैरे. अ, पण त्याच्या पलीकडेही काही प्रॉब्लेम झाला, फोनचा रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे. काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही नोट स्कोरिंग करू शकता. नोट स्कोरिंग कशी करायची वगैरे त्याची इन्फॉर्मेशन आपण आधी लोकांना सांगितलेली आहे. अ, नोट्समध्ये तुम्ही तुमच्या जे फोनमध्ये नोट्सचं ॲप असेल एखादं, त्याच्यामध्ये बॉल बाय बॉल स्कोरिंग करू शकता. म्हणजे ओव्हर 1 पहिल्या बॉलला 4, 2, विकेट, 1 असं ते ओव्हरचा स्कोर त्याच्यानंतर त्याचं सम असं होतं. त्याचा स्क्रीनशॉट आम्ही ग्रुपवरती नेहमी टाकलेला असतो, की कशाप्रकारे नोट्स स्कोरिंग होते. त्याला बॉल बाय बॉल स्कोरिंग असंही म्हणतात. म्हणजे प्रत्येक बॉलला काय झालं, त्याची स्कोरिंग आपण करू शकतो. त्याच्यामध्ये प्लेयरचा डेटा मेंटेन होत नाही, पण आपल्याकडे ती रिटर्न रेकॉर्ड असतो आणि मग आपण ते स्कोर्स व्हेरिफाय करू शकतो. कधी-कधी कसं होतं, की नंतर मग या बॉलला एवढे रन झाले, तेवढे रन झाले. व्हर्बल स्कोरिंग आपण कोणत्याही रिझनला एक्सेप्ट करत नाही. रेनी सीझनचा मॅटर वेगळा असतो. त्याच्या फिजिकल कंडिशन्स, वेदर कंडिशन्स वेगळ्या असतात. पण बाकी कोणत्याही विंटर सीझनला, समर सीझनमध्ये कोणत्याही वेळेला व्हर्बल स्कोरिंग बिलकुल एक्सेप्ट होणार नाही. जर तुमचा फोनचा काय ॲप रिलेटेड काही इश्यू असतील, तर नोट स्कोरिंग करावं लागेल. पण स्कोरिंग तुम्हाला कंपल्सरी राहील. जर कंपल्सरी नसेल, तर ती 5 रनची पेनल्टी असेल, हा एक मुद्दा. आणि दुसरं कमिटीमध्ये असंही ठरलं, की जी आपली एंट्री फी असते, त्या एंट्री फीमध्ये आपण 99 एक्स्ट्रा रिफंडेबल फीज म्हणून ॲड करू, जसे आपण अंपायरिंग आणि अर्ली बर्डसाठी करतो. जी टीम स्कोरिंग करेल, त्याला तो रिफंड मिळेल. अशा प्रकारच्या 2 नवीन गोष्टी इम्प्लिमेंट होतील स्कोरिंग रिलेटेड. थोडं स्ट्रिक्ट आता व्हावं लागेल, कारण की आता आपण बरेच जुने झालेलो 4-5 वर्ष झालेले आहेत. आणि नवीन-नवीन गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा लोकांना नॉलेज नव्हतं, माहिती नव्हतं. पण आता एवढ्या वर्षानंतरही समजा कोणी स्कोरिंग करत नसेल, तर तो म्हणजे प्युअर लेझीनेस आहे. त्याचं काही दुसरं रिझन आम्हाला काही दिसत नाही, की स्कोरिंग न करण्याचं कारण काय? ते लेझीनेस असल्याशिवाय दुसरं काही रिझन काही कळत नाही. त्यामुळे प्लीज ते करा. स्ट्रिक्ट पेनल्टी थोडी स्ट्रिक्ट आहे. पेनल्टी लावून घेऊ नका. आम्हाला पेनल्टी लावायची बिलकुल इच्छा नाही. स्कोरिंग करा, न सांगता करा. कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही स्कोरिंग करा किंवा नको करू, व्हॉटएव्हर. ती जबाबदारी तुमची राहील. जर तुम्ही स्कोरिंग नाही केलं, तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी लागेल, रिफंड मिळणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक टीमला इक्वली ॲप्लिकेबल राहतील. ठीक आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा रूल समजला असेल. काही क्वेशन असेल तर कमिटीला कोणत्याही कमिटी मेंबरला विचारा. जर तुमच्याकडे ॲपचा ॲक्सेस नसेल, तर तो ॲक्सेस घेऊन ठेवा. तुमचं स्वतःचं लॉग इन अँड पासवर्ड घेऊन ठेवा. तुमच्या कॅप्टनचं. ते तुमच्या टीमकडे राहू द्या स्पेसिफिकली. आपल्याकडे एक BTCLचा कॉमन आयडी असतो. तो आपण आधी लोकांना द्यायचो, पण तो पण आता आपण सध्या बंद करतोय. कारण की कॉमन आयडी असल्यामुळे काय होतं, की पहिली गोष्ट मल्टिपल लोकं लॉग इन करतात, मग तो लॉग इन, लॉग आउट होत असतो. तो प्रॉब्लेम होतो. आणि प्लस लोकांना वाटतं, की हां, मग आम्हाला BTCLने दिलंय. तर तो बॅकअप म्हणून ऑप्शन आपण देतो. तुमच्या स्वतःकडे स्वतःचं असलं पाहिजे. आणि बरेचसे कॅप्टन खूप जुने आहेत, की त्यांच्याकडे लॉग इन असलं पाहिजे. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर घेऊन ठेवा. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन काय ट्रेनिंग हवं असेल तर ग्राउंडवरती कोणताही कमिटी मेंबर किंवा जे जुने जे कॅप्टन असतील त्यांना विचारा. कोणीही तुम्हाला म्हणजे हॅपीली हेल्प करेल त्या स्कोरिंगच्या रिलेटेड. तर प्लीज ते केअरफुली करा. आपल्यासाठी हा इम्पोर्टंट आहे कारण की डेटा आपल्याकडे असणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे आपण जी ग्राउंडवर जाऊन जी मेहनत करतो, रन्स काढतो, विकेट्स घेतो, जेवढे काही स्कोर, जे स्टॅट्स परफॉर्मन्स असतात, त्याचं महत्त्व आपल्या लोकांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही ICC किंवा आपण IPL बघतो. त्या IPLमध्ये प्लेयर जेव्हा येतो स्क्रीनवरती तेव्हा पहिले आपल्याला काय दिसतं? त्याच्या स्टॅट्सच दिसतात ना, की 200 मॅचेस होत्या, 2000 रन होते. या सगळ्या गोष्टी होत्या. तर स्टॅट्स ही खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत. ते म्हणजे आपल्याला पण कळलं पाहिजे आणि आपलं कसं आहे, आपण लेव्हलला खेळतो. आपण प्रोफेशनल लेव्हलला खेळत नाही. आणि त्याच लेव्हलला जर तुमच्याकडे हा डेटा असेल, तर तुम्हाला किती भारी वाटेल. म्हणजे एखाद्या प्लेयरची प्रोफाईल खूप चांगली असेल, जर तुमच्याकडे 4-4, 5-5 हजार रुपये रन असतील, तर तुम्हाला फ्युचरमध्ये जेव्हा तुमचं क्रिकेट बंद होईल, आपण काय लाँग टर्म क्रिकेट खेळणार नाही. जसं आपलं वय वाढतं, तसं रिस्पॉन्सिबल वाढतं, तसं आपलं क्रिकेट बंद होईल. पण त्याच्यानंतर तो डेटा, तो रेकॉर्ड राहील आणि तुम्हालाही ती मेमरी राहील, की बाबा मी या काळामध्ये एवढा क्रिकेट खेळलो होतो. तसं माझ्याकडे माझा 10 वर्षाचा रेकॉर्ड आहे. ते बघून मला चांगलं वाटतं. आता थोडं क्रिकेट कमी झालेलं आहे. पण ते बघून चांगलं वाटतं, की मी पण 4,000 5,000 रन केलेले आहेत. जेव्हा आपण नवीन-नवीन प्लेयर बघतो IPLमध्ये
की ह्याचे 2,000 रन आहेत, ह्याचे 3,000 रन आहेत किंवा आपल्याला पण वाटतं, नाही मी पण खेळलेलो आहे. मी पण एवढ्या नंतर मी पण मारलेले आहेत. तर ही डेटा हा स्टॅट्स खूप इम्पोर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना दाखवायला पण खूप उपयोगाला पडेल आणि स्वतःसाठी पण ते एक प्राइडफुल अशी गोष्ट असते. त्याच्यामुळे प्लीज तो डेटा प्रॉपरली मेंटेन करा. काही क्वेशन असेल तर आम्हाला विचारा. ठीक आहे. ओके. थँक यू. बाय.